आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विशाळगडाच्या पायथ्याशी पाहणी, हिंसाचार झालेल्या गजापूर गावाला देखील अजित पवार यांची भेट। गजापूर हिंसाचाराविरोधात इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमींच्या वतीनं सद्भावना रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये शाहू महाराज छत्रपती, त्याचबरोबर सतेज पाटील आणि इंडिया आघाडीतील नेत्यांची उपस्थिती। दंगल थांबवता आली असती, मात्र काहीच केलं नाही म्हणून दंगल घडली। गजापूर गावातील राड्यावरून शाहू महाराज छत्रपती यांचा सरकारवर निशाणा। पवार नटसम्राट तर भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार। संजय राऊतांचा मंत्री छगन भुजबळांना टोला। रंग रूप बदलून नाट्य निर्माण करण्यामध्ये भुजबळ माहेर असल्याची टीका। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पक्षामध्ये परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीत सूर। अजित पवारांना सोबत घेतलंय तर आता साथ सोडणार नाही। साप्ताहिक विवेकमधील लेखावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। एकत्र आलोय तर आता पुढे जायचं असल्याचं देखील वक्तव्य। अजित पवारांच्या उपस्थितीमधल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीला विलास लांडे यांची देखील उपस्थिती। माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाणार असल्याची होती चर्चा। अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार देणार। अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। अजित पवार गट विदर्भामध्ये 15 ते 20 जागा लढणार असल्याचा देखील दावा। मुंबईमध्ये उद्या काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता।